राज्यात कार्यरत असलेले ड्रग्ज कारखाने हे राजकीय आश्रयाशिवाय चालू शकणार नाहीत। यामुळे राज्याची अवस्था ड्रग कॅपिटल अशी झाली असून याला आळा घालण्यासाठी या कारखान्यांना साहित्य पुरवणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली। खात्याअंतर्गत चॉईस पोस्टिंग, अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्समधील रिक्त पदं ताबडतोब भरावीत अशा सूचनाही आमदार सतेज पाटील यांनी केल्या। दुर्दैवाने देशाचं ड्रग कॅपिटल व्हायला लागले का अशी अवस्था महाराष्ट्राची। जिल्हा पोलीस प्रमुख तिथले जबाबदारी घेतल्यानंतर त्याला चॉईस पोस्टिंगचा अधिकार आहे, त्याला चॉईस पोस्टिंग ते करा, मग कारवाई या ठिकाणी होतील। अधिकारी देखील स्वतःहून जातील। 346 मध्ये 200 भरलेले आहेत तुम्ही, 146 त्या ठिकाणी रिक्त आहेत पोस्ट यामध्ये। ह्याला खरं बळ द्यायचं असेल, मी कौतुक आहे या ANTFचं, कारण की ते झाल्यावर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 800-900 कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त केलेत, माझी आकडेवारी बरोबर असेल तर। म्हणजे त्यांची कारवाई चांगली झाली आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही त्यांना बळ देणार नाही, त्यांना लागणारा रिसोर्सेस हा महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशन मधून तुम्ही देणार नाही, तोपर्यंत हा मिनान्स या ठिकाणी संपणार नाही। आणि ज्या पद्धतीने आता शशीभाऊ म्हणले की मोकोका, माझं म्हणणं आहे सभापती महोदय की या 14 कारखान्यामध्ये MD तयार कसं होतं, केमिकल्स या ठिकाणी वापरले जातात, सॉल्व्हंट वापरले जातात, कुठून येतात? तर माझी स्पेसिफिक मागणी या मागला आहे, तुम्ही कारखान्यावर कारवाई केली, त्यांना केमिकल सप्लाय करणाऱ्यांच्यावर मोकोका लावा।